श्रीमश्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 31. अध्यायाला सुरुवात करूयात. गुरुवारी आपल्या शिष्याला दीपकाला म्हणाले, पराभव झाल्यामुळे अलर्काला फार वाईट वाटले. आपण वनामध्ये निघून जावे असे त्याच्या मनामध्ये आले. त्याचे मन ओळखून सुबाहूने लोकांना सांगितले, अलर्क निघून जाईल, त्याला कोणीही अडवू नये. सर्वांना असे सांगून त्याने नगरातून बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला. अलर्क चिंताग्रस्त झाला. वनामध्ये गेला. तेथे त्याला एक आश्रम दिसला. त्यात तो जाऊन बसला. तेथे तो आपण भोगलेली सर्व सुखे आठवून खंत करू लागला. तो मनाशी म्हणाला, या प्रारब्धाच्या गतेपुढे माझी बुद्धी चालत नाही. तो राजा विलाप करू लागला आणि पुढे मनाशीच म्हणाला, ही अत्यंत तापदायक परिस्थिती होण्यास कोणते पाप झाले. माझी आई असती तर माझी अशी दुर्दशा झाली नसती. आता पुढे माझी काय गती होणार. आईची आठवण येताच त्याला आणखी एक गोष्ट आठवली. माझ्या आईला पुढे असे होणार हे कळले होते. तिने दिलेल्या खुनीची त्याला आठवण झाली. आता सकाळी स्नान केल्यावर मी ते हस्तलिखित पाहीन. पण अजून सूर्य का उगवत नाही. अजून किती रात्र बाकी आहे. अशी चिंता करता करता सूर्य उगवला. राजाला आपल्या मातेचे चरण आठवले. त्याने स्नान करून त्यांच्याजवळ असलेली पेटीचे पूजन केले. त्यातील पत्र बाहेर काढले आणि वाचू लागला. त्यात 2 श्लोक लिहिले होते. त्यांचा अर्थ असा होता, सर्वथा संग सोडावा. हे जर जमले नाही तर साधूंचा संग धरावा. सर्वथा कामवासना टाकावी. हे जर करता आले नाही तर मोक्षाचीच कामना धरावी. म्हणजे अनायासे मोक्षधाम मिळेल. असे ते मातेचे हस्तलिखित वाचून त्याचा आशय लक्षात घेऊन तो मनाशीच म्हणाला, संत संग धरायचा खरा, पण संत कोठे आहेत ते मला माहीत नाही. त्याने त्या आश्रमामध्ये शिरून एका ऋषीला वंदन केले आणि हात जोडून विनंती केली, मला संतांचे दर्शन घडवावे. मी त्यांची सेवा करीन आणि माझे दुःख दूर करीन. असे त्याचे वचन ऐकून ऋषी म्हणाले, दक्षिणेत सह्याद्रीवर दत्त राहतात. तू त्यांचे दर्शन घे. ते तुझ्यावरती कृपा करतील. तेथे प्रसिद्ध असे मातापूर आहे. तेथे सुंदर असा रेणुकेचा आश्रम आहे. त्याच्यासमोर एक गिरीशिखर आहे. तेथे दत्त राहतात. तो अनसूयेचा पुत्र दत्तयोगी लोकांचे दैवत आहे. त्यांना संत नेहमी वंदन करतात. त्यांचे दर्शन घेतल्यास तुझी संसाराची चिंता नष्ट होईल. ते ऐकून अलर्काचे मन उत्कंठित झाले. अलर्क तेथून निघाला आणि सह्याद्रीवर दत्ताश्रमामध्ये गेला. तेथे दत्तांचे दर्शन घेऊन आदराने त्यांना नमन करून तो राजा म्हणाला, हे भक्तवत्सला, मला अपार दुःख भोगावे लागले. तुमचा अनुग्रह झाल्यास मी समाधान पावेन. आपली कृपादृष्टी झाल्यास मनात दुःख कसे राहील. आपले पाय हे शेवटी खरे आश्रयस्थान आहे. माझे दुःख दूर करावे. त्याला पाहून आणि त्याचे वचन ऐकून दत्त मनाशी म्हणाले, हा तर मदालसेचा उत्तम पुत्र आहे. याला बोध करणे कठीण नाही. फारसा यत्न करावा लागणार नाही. असा विचार करून श्री दत्तात्रय हसून म्हणाले, तुला नेमके दुःख कोठे होत आहे ती जागा मला दाखव. दुःखाचे स्थान सांग, म्हणजे त्यावर मी डाग देईल. आणि आधी तू कोणते मला सांग, मगच तुझे दुःख मी दूर करू शकेल. दत्तांचे हे बोलणे ऐकून राजाच्या मनात विवेक जागृत झाला. आपण कोण याचा तो मनात विचार करू लागला. हा स्थूल देह जड आहे. हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. यावर नाना विकारांची धाड पडते. आत्मा पूर्ण असून सर्वत्र आहे. हा देह मात्र मर्यादित आहे. पण मी चैतन्यरूप आत्मा पूर्ण सत्य असून मी देह नव्हे. आपल्या बळाने इंद्रियांची हालचाल करतो आणि झोपेमध्ये जडत्व पावतो. तो प्राण मी कसा असेल. मी तर साक्षी आहे. मी मन आहे असे म्हणावे तर मन क्षणोक्षणी नाना ठिकाणी भटकते. मी तर एकाच ठिकाणी स्थिर आहे. मनात संशय येतात ते मी माझ्या माथे कशाला घेऊ. बुद्धी ही जागेपणी देहामध्ये कार्य करते, पण झोपेमध्ये ती लपून राहते. ते माझ्याकडून भिन्न आहे हे नक्की. अहंकार त्रिगुणात्मक असून जड आहे. मी त्यापेक्षा पलीकडचा शुद्ध बुद्ध अमर असा आहे. म्हणजे मी हा नरदेह नव्हे. असा मी माझा निर्धार केला. आता दुःखांचा विचार करतो, म्हणजे माझे दुःख दूर होईल. नखापासून केसांपर्यंत या देहाच्या आत आणि बाहेर शोध घेतला तर दुःख दिसत नाहीत. आता त्याच्या आत पाहतो. प्राणवायूला तहान भूक लागत नाही.
त्याला दुःख माहीतच नाही. इंद्रिय तर नुसते नोकर, माझ्या सत्तेनेच ते काम करतात. मन चंचल असूनही आवड आणि नावड त्यात असतेच. हे मनच सुखदुःखांचा सांभाळ करते. या मनाची बांधणी अन्नामुळे होते, विकारामुळे ते चंचल होते. मन म्हणजे मी नव्हे, तसे दुःख मला कसे लागेल? असा विचार करून दुःखाचे कारण जाणून अलर्क हसून म्हणाला, मी शोध घेतला. आकाश, वायू, तेज, पाणी, पृथ्वी हे भौतिक जड आहेत. मी यांच्यापेक्षा वेगळा, निश्चल, सतचित असा आत्मा आहे. ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, प्राण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार असे 4 पदरी अंतःकरण हे सारे भौतिक आहे. मी यांच्यापेक्षा वेगळा आहे. या सर्वांचा समुदाय मी नाही. याचा अभिमान जो घेतो तो दुःख वाहतो. गुरुजी, मी चाचपून पाहिले, माझे रूप मी ओळखले. हे दुःख माझ्या मनाला झाले, मी असे अनुभवाने बोलतो. हा विचार फार कठीण आहे. मोठमोठे विचारवंत मुनीसुद्धा शोधत बसतात ते ज्ञान तुम्ही मला एका प्रश्नाने दिलेत. मी सदोदित आहेच. माझ्या स्वरूपामध्ये वाढ आणि ऱ्हास कधीच होत नाही. दुःखाचा भास मनामध्ये होतो, त्याचा मी कशाला अभिमान धरू? देह आणि इंद्रिय हे सर्व भौतिक आहेत. तेथे जे सुख वाटते ते माईक आणि कमी जास्त होणारे आहे. त्याचा माझा काहीही संबंध नाही. मी नित्य अजन्मा एक रूप आहे. धूमरहित तेजपुंज असा मी असून मला काहीच करण्याचे प्रयोजन नाही. मी प्रमाणाच्या पलीकडचा, सर्व संघातून मुक्त असा अनंत शुद्ध बुद्ध असून सुखदुःखाची वार्ताच मला नाही. पंचमहाभूत, सूक्ष्म अंश, स्थूल देह आणि सूक्ष्म देह हे सारे भौतिक आहेत. मातीचा घडा स्वतःला जाणत नाही, तो दुसऱ्याचे ज्ञान काय प्राप्त करणार? मला पाप नाही, मी साक्षीभूत परतत्व आहे. हे सर्व कळणारा आत्मा मी आहे. कामना इत्यादी विकार उठले म्हणजे सूक्ष्म देहाला ज्वर येतो. त्याने त्याचा ज्ञाता मी तप्त झालो असे म्हणतो. मी आत्माराम, मी पूर्ण काम आणि विराट स्वरूप आहे. राजाचा असा सिद्धांत ऐकून दत्त म्हणाले, जर तू हे निश्चित केले असेल तर मला सांग, तुला विजय हवा की राज्य हवे, की अपाय न व्हावा हे तू मला सांग. राजा म्हणाला, मला आता चिंता कसली? मला आता राज्य वगैरे काहीच आवडत नाही. माझ्या भावाने राज्य केले तरी मीच केल्यासारखे आहे. मी शपथेने सांगतो गुरुदत्ता, मला आता कसलीच इच्छा नाही. जरी देह भिन्न असले तरी आत आत्मा अभिन्न आहे. त्यामुळे भाऊ राज्य करतो म्हणजे मीही राज्यवानच झालो की. दत्त म्हणाले, तू जरी असे माणूस असलास तरी लोकांच्या दृष्टीला तू गरीबच दिसतोस. तू जर राज्यवान असतास तर तुझ्या पुढे, तुझ्या मागे हत्ती घोडे चालले असते. पुढे भालदार जाऊन तू येत असल्याची घोषणा देत असते. तुझे मनोरथ आहेत ते नुसते व्यर्थ आहेत. तुला बसायला रथ मिळणार नाही. त्यावेळेस अलर्क म्हणाला, मी शपथ घेऊन सांगतो, माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. माझ्याशी ह्या हातांचा आणि पायांचाही काही संबंध नाही. तिथे हे अश्वरथादी सामान काय करायचे? मी असंग आहे. देहादिकांचा संघही नाही, मग अश्वरथादिकांचा काय संघ असणार? मी स्वतः सिद्ध आहे. आता मला हत्ती घोडे कशाला? मला काहीच इच्छा नाही. हे मी अगदी सत्य बोलत आहे. दाताने जीभ चावली असता आपले दात कोणी पाडून घेतो का? हाताने हाताला मारले तर त्या हाताला कोणी शिक्षा करेल का? तो हात कोण तोडील? माझे हात, माझे दात हे ओळखले तर कोण घात करणार? हे कळते तसेच अद्वैत समजले आहे. आता शत्रू कोण उरला? आता मला शत्रू नाही, मला आता राज्याची इच्छा नाही, मला दुःखही नाही आणि मी मोहातही पडत नाही. मनात भ्रम असला तरच काम उठतो. पण मीच आत्माराम असताना मी स्वतःच सुखाचे धाम आहे की. माझा भ्रम गेला, मी निष्काम झालो. माझ्या सर्व कामना विराम पावल्या आहेत. मी आत्माराम झालो आहे. जसे एकच आकाश असते पण मठ आणि घट यात ते आकाराचे झाले असते, ते वेगवेगळे वाटते. त्याप्रमाणे देहांच्या मर्यादेत जीव वेगवेगळे भासतात एवढेच. आकाशाचे जसे भाग पडलेले नसतात तसेच आत्म्याचेही भेद नाहीत. परिच्छेद रहित असा असतो आहे. जोवर कळत नाही तोवर दुःख राहते. ज्ञान प्राप्त झाल्यावरती दुःख कोण करणार? अहंता आहे तोवर ममता असते आणि अज्ञान असते तोवर काम आणि लोभ असतात. आता खरोखर आपण मजवर कृपाच केली असेल तर त्यामुळे माझी अहंता आणि ममता दूर केली. कारण आता अंतरात ज्ञानदीप उजळला आहे. अहंता असली तर कोणी आपला अपमान केला
आपला धिक्कार केला तर चित्ताला ते शब्द झोंबतात आणि अहंकार फणा काढतो आणि फुतकार काढू लागतो. मांजराने उंदीर खाल्ला तर आपल्याला वाईट वाटत नाही, पण जर त्याने पोपट धरला तर वाईट वाटते. आपल्या मुलाला ताप आला तर आपले मन व्याकुळ होते. शत्रूची मुले मेली तर मात्र वाईट वाटत नाही. हा सारा ममत्वाचा परिणाम आहे. अशा प्रकारे अनर्थाचे मूळ ममता आणि अहंताच आहे, आणि तेच आज मी निर्मूळ केले आहे. मी आता विवेकी झालो आहे. मी आता सुखी नाही आणि दुःखीही नाही. लोक काहीही म्हणत, माझ्या दृष्टीने त्याचं काही महत्त्व नाही. मी ममता रहित, अहंकार रहित, प्रकृतीहून पलीकडचा आहे. हा माझ्या मतीचा दृढ निश्चय झाला आहे. श्री दत्त म्हणाले, माझी कृपा होताच तू निजरूपाला ओळखलेस आणि पाप आणि पुण्य यांच्या पलीकडे गेलास. मी असा शब्द उच्चारला आणि मीपणाची कल्पना केली तर संबंध येतो आणि बंधन पडते. शोक उत्पन्न होतो, त्यामुळे हृदयाला विद्वत्ता येते. जोवर मनाने प्रिय लोकांशी मनुष्य संबंध आणतो तोपर्यंतच त्याच्या हृदयाला शोक आणि संशय खिन्न करतात. ममतेने बंध उत्पन्न होतो. ममता तुटले की बंधही तुटतो. मग संबंध कुठला राहणार? विवेकी बंधरहित होतो. न ममम व ममम ही दोन पदे मोक्ष आणि बंधन यांना कारण आहेत. न ममम म्हणावे तर बंध उरत नाही, आणि व मम म्हणावे तर बंध उत्पन्न होत नाही. तुझी माता फार श्रेष्ठ, ती नित्य ब्रह्मनिष्ठच राहिली. युगावरती निष्ठा असणाऱ्या आणि तपस्वी लोकांना ती माननीय आणि वंदनीय आहे. तिचे दूध बालपणी तू प्यालास, म्हणून तुझे अंतकरण आता क्षणभरही विलंब न होता शुद्ध झाले. हा प्रभाव साधू संगतीचा आहे. त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. क्षणभराचा सत्संग असेल तरीही तो स्वर्ग सुखापेक्षा महत्त्वाचा असतो. तुला सत्संग घडला, त्यामुळे पूर्ण वैराग्य अंगी बांधले आणि मी एकच प्रश्न केला, तोच आत्मज्ञान झाले. आत्मज्ञानाने ममता आणि अहंता दूर उडवून गेली. सावरीचा कापूस वेगाच्या वाऱ्याने जसा उडावा तसे होते. ज्याचे बीज अज्ञान आहे, अहंकार हा ज्याचा अंकुर आहे, ममता ही मोठी शाखा आहे आणि घरदार, शेत, पैसा वगैरे त्याच्या उपशाखा आहेत. आप्त, श्री, पुत्र यांची ज्याला पालवी आहे, पुण्य आणि पाप ही ज्यांची फुले आणि सुखदुःख ही दोन फळे आहेत, असा हा संसार वृक्ष आहे. हा केवळ माईक असून यात सुख मुळीच नाही. मोक्ष मार्गाला व्यापून असलेल्या या वृक्षाला असंग रूप शस्त्राने ज्यांनी मुळापासून तोडून उन्मळून टाकला, त्यांनीच मोक्ष मार्ग मोकळा करून घेतला. तेच परब्रह्म पदाला प्राप्त होतात, सुखाने विश्रांती घेतात आणि अद्वैत होऊन राहतात. राज्य, पंचमहाभूते, इंद्रियांचा समूह, जे जे स्थिर आणि चल दिसत आहे ते सर्व साकार नामयुक्त जग हे मायेचेच आघात कर्म आहे. देह व इंद्रिय यांचे हे क्षेत्र माईक आहे आणि क्षेत्रज्ञ यांच्यापेक्षा वेगळा आहे. हा विवेक जो करतो तो या जगात धन्य होय. जसा डास हा उंबराच्या फळापेक्षा वेगळा असतो किंवा मासा जळापेक्षा भिन्न असतो, त्याप्रमाणे जड अशा क्षेत्रातून क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे हे तू जाणलेस. असा शिष्य मिळावा, त्याच्यावर कृपादृष्टी पडताच तो कृतार्थ व्हावा. अन्यथा सेवा करण्याचा भाग आणि भाव असेल तर गुरु आणि शिष्य हे दोन भाग आहेत हे मानावे. आणि याच ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य या ग्रंथाचा 31वा अध्याय समाप्त होत आहे. कथेचा उर्वरित भाग पुढील 32व्या अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.